जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या बँकेचा बॅलन्स चेक करायचा असेल, कोणती पण बँक असो, जर तुम्हाला बॅलन्स जर चेक करायचा असेल, फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही तो बॅलन्स चेक करू शकता। फक्त तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता त्यामध्ये काय आहे, सध्या आता दिवाळीच्या सणानिमित्त बँकेला सुट्टी असल्यामुळे तुम्हाला बँकेत जाता येत नाही, तुमचं बँक बॅलन्स किती आहे तुम्ही चेक करू शकत नाही। परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त काही स्टेप आहेत, ते स्टेप फॉलो करायचं आणि ते स्टेप फॉलो केल्याबरोबर तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक होऊ शकतो। आता सध्या काय झालं आहे, लाडक्या बहिणीचे पैसे, नमो पीएमचे पैसे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे बरेचसे शेतकऱ्याला मिळालेले आहेत, परंतु काही शेतकरी म्हणतात आम्हाला मिळाले नाही, आम्हाला मेसेज पडला नाही, आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आम्हाला माहीत नाही। सध्या सुट्टी असल्यामुळे आम्हाला ते चेकसुद्धा करता येत नाही, परंतु तुमचं अडचण सॉल्व्ह होणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, कोणती बँक असो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या सर्व बँकेचे एक नंबर देणार आहे। ते नंबर माध्यमातून तुम्ही फक्त त्याला काय करायचं आहे, कॉल करायचा। ते कॉल फक्त 10 ते 20 सेकंद कॉल लागतो, लगेच ऑटोमॅटिकली कट होऊन जातो। ते कट झाल्याबरोबर तुम्हाला लगेच एक मेसेज पडतो तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये आहेत। आता तुम्हाला जर काही पैसे ॲड झाले असेल, तुम्हाला लगेच कळून जातील आपले पैसे ॲड झाले म्हणून। आपल्या नुकसान भरपाईचे म्हणा काय जर पैसे आले असेल तुम्हाला लगेच त्याच्यात दिसून जातील। आता त्यासाठी एक आठ पण आहे, तुम्हाला जर तुमच्या बँक अकाउंटला ते नंबर लिंक पाहिजे, जो पण तुमचा अकाउंटला नंबर लिंक आहे ते लिंक मोबाईलवरून तुम्हाला ते स्टेप फॉलो करायचे आहेत। ते फक्त ते कॉल लावला का तुम्हाला त्या मोबाईलवर तुमचा OTP पडून जाईल। ते OTP पडल्यावर तुम्हाला लगेच तुमची रक्कम दिसेल किती आहे ती। आता आजच्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला ते सर्व स्क्रीनशॉट दाखवतो। सर्व बँकेचे नंबर आहे, ते नंबर तुम्ही पाहू शकता आणि त्या नंबरवरून तुम्ही कॉल लावा, तुम्हाला लगेच मेसेज मिळून जाईल। आता पहिला नंबर आहे SBIचा, हा नंबर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा। याच्यावर तुम्ही ह्या नंबरला कॉल करा, तुम्हाला लगेच मेसेज मिळून जाईल। त्यानंतरचा पाहू यानंतरचा आहे पोस्टाचं अकाउंट आहे, पोस्टाच्या बँकेचा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करा, लगेच तुम्हाला इथं पण तुम्हाला लगेच तुमचा मेसेज मिळून जाईल। आता ही बँक आहे मध्यवर्ती सहकारी बँकेचा नंबर, याच्यावर तुम्ही कॉल करा, हे नंबरवर कॉल केला लगेच तुम्हाला तुमचा मेसेज मिळून जाईल। आता त्यानंतरचा आहे बँक ऑफ महाराष्ट्र, हा नंबर तुम्ही फोन लावा, मेसेज मिळून जाईल। त्यानंतर हा आहे बँक ऑफ इंडिया, याच्यावर तुम्ही कॉल करून तुमचं मेसेज तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला तुमचा बँकेचा नंबर जर मिळाला नसेल तर तुम्ही काय करा, फक्त आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलसुद्धा मी काही बँकेचे नंबर टाकणार आहे, तिथून ते फॉलो करून तुम्ही कॉल करू शकता। जर हा व्हिडिओ पण माहिती पूर्ण वाटत असेल, व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।